हे कागदावर रेखाटणे देखील सोपं काम नाही आणि आपल्या प्राचीन शिल्पकारांनी ते दगडावर कोरलंय. या मंदिरात आपण छत्रपती राजाराम महाराजांची प्रतिमा देखील पाहू शकतो. इथेच वास्तुपुरुषाची संपूर्ण प्रतिमा आहे. आपण आलो आहोत एक छोटंसं गाव केलदी येथे, जे सागरपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे. बाहेरून सामान्य दिसणाऱ्या आणि मंगळुरी कौल असणाऱ्या या वास्तूला पाहून कोणाला पुसटशीही कल्पना येणार नाही की इथे एक असामान्य आणि रहस्यमयी मंदिर आहे. तसं हे मंदिर आपण पाहिलेल्या इतर मंदिरांच्या तुलनेत नवीन आहे. 4 कैपिटल था, केळदी, इकेरी, नगरा, कौलेदुर्गा. नगरा और कौलदुर्गा. हाँ, वे उमा महेश्वरा वो सिंबल यही. ये सिंबल है जी. और 4 आदमी है ना. हाँ हाँ. मेन पिलर्स है ये. इस टेम्पल के. हाँ हाँ. ओके. राजा है ना, राजा का घर का वो लेबर्स है और उसका नरबली किया. केलदी तालुक्यात चौडप्पा गौडा आणि भद्रप्पा गौडा नावाचे 2 भाऊ होते. त्यांच्याकडे शेती करण्यासाठी यादव आणि मुरारी नावाचे 2 गडी होते. त्यांना एक गाय एका विशिष्ट मुंग्यांच्या वारुळावर दूध देत असल्याचे आढळले. तिथे खोदकाम केल्यावर चौडप्पांना एक शिवलिंग आढळले, म्हणून त्यांनी त्यावर एक लहानसे मंदिर बांधले. कालांतराने शेतात नांगरणी करताना त्यांना एक जुनी तलवार आढळली. चौडप्पांनी त्या तलवारीला नगरमुरी असे नाव दिले. एकदा नांगराचा फाळ एका मोठ्या हंड्याला लागला, ज्यामध्ये खजिना होता. त्या रात्री चौडप्पाला एक स्वप्न पडले, ज्यामध्ये त्याला मानवी बलिदान देऊन खजिना घेण्याचे निर्देश देण्यात आले. हा प्रसंग ऐकून त्या दोन्ही गड्यांनी स्वेच्छेने बळी देण्याची तयारी दर्शवली, मात्र त्यांची स्मृती नेहमी जपली जावी या अटीवर. मग नगरमुरी तलवारीनेच त्यांचा बळी देण्यात आला आणि त्या खजिन्याच्या जोरावर नायकांचे साम्राज्य प्रस्थापित झाले. हे ते जुळे भाऊ आहेत, यादव व मुरारी, आणि ह्या आहेत त्यांच्या पत्नी मारी व दुर्गा. आणि मग ह्या लाकडात बनवलेल्या प्रतिमा बाहेर जो रथ ठेवलाय ना, त्याच्यामध्ये स्थापित करून त्यांची रथयात्रा काढली जाते दरवर्षी. होयसळ द्रविड शैलीत बांधलेले हे मंदिर 16व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या विघटनानंतर चौडप्पा नायकाने बांधले. या मंदिरातील शिल्पे आपल्याला खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतात. तसेच काही शिल्पे फारच दुर्मिळ आहेत. इथे विविध प्रकारचे कोरीवकाम आहे, जे सर्वत्र आढळत नाही. असं म्हणायला हरकत नाही की हे मंदिर प्राचीन स्थापत्य व शिल्पकलेचा चमत्कार आणि आध्यात्मिक वारशाचा खजिना आहे. केलदी रामेश्वर मंदिरात 3 मुख्य मंदिरे आहेत: श्री रामेश्वर, पार्वती आणि वीरभद्र. पहले विजयनगर सामंत राज था ये. ये हाँ. केलदी वहाँ के सामंत थे. सामंत. अच्छा. बाद में श्री कृष्ण देवराय मर गए ना. हाँ. ये इंडिपेंडेंट हुआ. अच्छा. यहाँ से केरल तक राज था ये इसका. केरळ तक था. हाँ. ये है ना, ये टर्टल शेप का ये पत्थर है. अच्छा, ये टर्टल है. हाँ, ये पूंछ है. हे मुख्य मंदिर म्हणू शकतो आपण, श्री रामेश्वर. सोबत श्री गणेश आणि पार्वती माता सुद्धा आहेत. रामेश्वर मंदिराला लागूनच शिवशंकराचे एक रूप असलेल्या वीरभद्राचे मंदिर आहे. रामेश्वर मंदिराचे सभागृह विविध शिल्पे आणि कोरीवकामांनी समृद्ध आहे, इतके की इथून पायच निघत नाही. गर्भगृहाबाहेर आपण बकऱ्याचे डोके असलेल्या दक्ष प्रजापतीची मूर्ती पाहू शकतो. तसेच इथे शांत नरसिंहाची प्रतिमा देखील आहे. वीरभद्र मंदिरात अजूनही काही दुर्मिळ शिल्पे आहेत. सूर्यदेव, जसे की नवग्रह देवता, तसेच नागमंडल,
फारच विस्मयकारक कोरीवकाम आहे हे. या छताचे कोरीवकाम अतिशय सुंदर तर आहेच, मात्र भौमितिक रचना, सममिती आणि कलाकुसर खूपच सुबक व उत्कृष्ट आहे. हे कागदावर रेखाटणे देखील सोपं काम नाही आणि आपल्या प्राचीन शिल्पकारांनी ते दगडावर कोरलंय. कमाल आहे. या शिल्पांकडे आणि कोरीवकामांकडे बसून पाहावे लागते. आपण रात्री आकाश निहाळतो ना, अगदी त्यासारखं. त्या कलाकुसरीच्या भुलभुलैयात आपण असे काही मग्न होतो जणू ध्यानच करत आहोत. आणि खरोखरच हे निरीक्षण ध्यान साधना करण्या इतकेच चांगले वाटले. इथे आपण 3 मासे पाहू शकतो, मात्र त्या तिघांचे मस्तक एकच आहे. नागदेवता पण आहे बाजूला. हा एक पौराणिक पक्षी आहे, गंडभेरुंड. त्याला 2 डोकी आहेत आणि पंजामध्ये त्याने हत्ती व सिंह पकडले आहेत. हा पक्षी प्रचंड सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते. पूर्वी हे केलदी आणि म्हैसूरच्या वोडियार शासकांचे राजचिन्ह होते. आता ते कर्नाटक राज्याचे प्रतीक आहे. हा व्याल स्तंभ आहे. या मंदिरात जागोजागी असे स्तंभ दिसतात. ये ना यहाँ का राजा केलदी राजा. केलदी राजा. अच्छा. वाघ एका हरणाची शिकार करतोय असं काहीसं चित्र आहे. मंदिराच्या भिंतीवर काही संकरित प्राणी सुद्धा कोरलेले दिसतात. इथे मंदिरांचे विविध कळस किंवा शिखर कोरलेले आहेत. हे आहे पार्वती मातेचे मंदिर. पार्वती मातेच्या मंदिराची छत रक्तचंदनाची आहे आणि त्यावर अप्रतिम कलाकुसर केलेली आहे. इथे विविध देवतांच्या प्रतिमा आहेत. सगळं रक्तचंदनामध्ये काव केलेलं आहे. ही जी फुलं आहेत ना, ती टोटल 248 फुलं आहेत जी काव केलेली आहे. सगळ्या देवादिकांच्या मूर्त्या वगैरे आणि हे खांब सगळे रक्तचंदन लाकडामध्ये कोरण्यात आलेले आहेत. हे रामेश्वराचं मंदिरच आहे की जे स्वयंभू शिवलिंग आहे आणि त्यानंतरच्या काळात पार्वती मातेचंही मंदिर शेजारी बनवण्यात आलं. केलदीच्या नायकांचे आणि मराठ्यांचे संबंध फार जुने आहेत. या मंदिरात आपण छत्रपती राजाराम महाराजांची प्रतिमा देखील पाहू शकतो. राजाराम महाराज मुघलांना चकवा देत जिंजीकडे जात असताना राणी चेन्नम्मा यांनी महाराजांना अभय देऊन औरंगजेबाचा कोप ओढवून घेतला होता. हे इथे जे घोड्यावर आरूढ झालेले आहेत ते आहेत राजाराम महाराज. मराठ्यांचे स्वराज्य हेलकावे खात असताना राणी चेन्नम्माने आपल्यावरील संकटाची तमा न बाळगता मराठ्यांच्या राजाला मदत केली होती. त्या प्रसंगाची आणि नायकांचे मराठ्यांसोबत असलेल्या सलोख्याच्या संबंधांची आठवण हे शिल्प करून देते. म्हणून त्यांचं इथेही प्रतिमा अंकित आहे आणि त्या पिलरवर सुद्धा राणी चेन्नम्मा आणि त्यांच्या बाजूला राजाराम महाराज दिसत आहेत. छत्रपती राजाराम महाराज की जय. केलदी राणी चेन्नम्माची जय. अंगणात असलेला 24 फुटी महास्तंभ ज्यामध्ये राणी चेन्नम्मा आदराने श्री गणेशाची पूजा करत आहे, हे या मंदिराचे आणखीन एक आकर्षण आहे. सोबत आपण राजाराम महाराजांना देखील पाहू शकतो. हे काळभैरव आहेत.
पार्वती माता शिवाप्पा नाईक आहे. रुळ हां शिवाप्पा नायक. शिवाप्पा नाईक. छोटीशी विहीर आहे पण पाणी बघा केवढं खोल दिसतंय. महास्तंभाजवळच शिवशंकराचा एक द्वारपाल भृंगी याची एक प्रतिमा आहे. शिवशंकराचे 2 द्वारपाल असतात, एक नंदी आणि एक भृंगी. तर हा तो भृंगी आहे जो कुठे पाहायला मिळत नाही. त्याचे 3 पाय आहेत बघा आणि पूर्ण अस्थिपंजर झालेला आहे तो, कारण की देवी पार्वतीने भृंगीच्या शरीरातील सर्व स्नायू आणि रक्त भगवान शिवांच्या पायावर अर्पण केले. त्यामुळे भृंगीला उभंही राहता येईना. तेव्हा त्याच्या शरीराला आधार देण्यासाठी शिवशंकर 3रा पाय देतात, म्हणून भृंगीला 3 पाय आहेत. भरतनाट्यमच्या स्टेप्स असं सांगतात. ಅಂದ್ರೆ ಇದು या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे एक गुप्त मार्ग देखील आहे, जो आतून किंवा बाहेरून कुठूनही पाहिला तरी दिसत नाही. रामेश्वर मंदिरात असं समोरून बघून आपल्याला लक्षात येत नाही, पण जो शांत नरसिंह आहे त्याच्या बाजूने एक चोरवाट जाते आणि इथून आपण सरळ बाहेर जाऊ शकतो. मग जेव्हा काही हल्ला वगैरे किंवा युद्धाची वेळ असा प्रसंग काही आलाच तर असा त्यांना आतल्या लोकांना इशारा केला जायचा आणि मग ते सगळे इथून निसटू शकायचे. युद्ध करू शकले तर करतही असतील, पण निष्ठायचा एक मार्ग त्यांनी मोकळा सोडला होता. बाहेरूनही आपण बघतो तेव्हा असं लक्षात येत नाही की इथे काही चोरवाट असेल. अश्व, हरिण, गाय, कीर्तिमुख, गज, शिवलिंग. या प्रतिमेबद्दल मला काहीच माहित नाहीये. कुणाला माहित असल्यास नक्की कळवा. उंट, हत्ती, आता याला काय म्हणावं, गज म्हणावं का घोडा म्हणावं? गजाचं हेड आहे, डोकं आहे आणि घोड्याचं शरीर दिसतंय कसं. इकडे काही मनुष्याकृती आहेत. सप्तमात्रक, इकडे गणपती आहे, तिकडे शिवजी आहेत आणि हे सप्तमात्रक. त्यांनी मला सांगितले की मोजपट्टी आणण्याचे श्रेय सुद्धा केलदी नायकांना जाते. पहले टैक्स लेता था, फिर भी ये स्केल है ना, हाँ हाँ हाँ, ये सिस्तू बोलता है, इसका नाम है सिस्तू. शिस्तू. हाँ, पहले टैक्स लेता था, फिर भी वो पक्का मेजरमेंट स्केल नहीं था. वो जमीन कितना कितना एकड़ है, हाँ हाँ हाँ, ये लाया वो स्केल मेजरमेंट करने के लिए. हाँ, ये स्केल लाए, ये स्केल हाँ. वो खाली दिखाई दिया है, हाँ, मतलब हाँ. दिखाया है यहाँ पे. हाँ. हाँ जी हाँ जी. ओरिजिनल स्केल केरला में है बोलता है. या मंदिरातच वास्तुपुरुषाची संपूर्ण प्रतिमा आहे. वास्तुपुरुषाचं नेहमी आपल्याला फक्त जे डोकं आहे तेच बघायला मिळतं, पण इथे संपूर्ण बॉडी आहे. त्याचे पाय जे आहेत ते हत्तीचे आहेत, कारण की तुमचा जो पाय आहे तो मजबूत पाहिजे. म्हणजे उदर आहे ते माशाचं आहे. जे पण तुम्ही करणार आहे ते मर्यादित स्वरूपातच केलं पाहिजे, अवास्तव ते वाढता कामा नये. जी त्याची छाती आहे ते कासवची आहे, कारण की तुमची जी छत आहे ती मजबूतच पाहिजे ती पण. डोकं आहे ते सिंहाचं आहे. हात जे आहेत ते हत्तीची सोंड आहे, ते पकड मजबूत असावी घराची. आणि जी शेपटी आहे ती विंचवाची शेपटी आहे. का तर सुरक्षिततेच्या दृष्टीने. इथे मारुती दिसतोय. इथे विष्णू असावेत, कारण की एका बाजूला गरुड दिसतोय, एका बाजूला हनुमान.
हे जे देव आहेत हे लक्षात ठेवत नाहीत की कोण कोण त्यांच्या भेटीला आलं, म्हणून अशा टाळ्या वाजवून त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जातं. वेधून घ्यायचं, त्यांना प्रदक्षिणा मारायची आणि मग इथे बजरंगबलीची एक प्रतिमा आहे, त्यांना नमस्कार करायचा. आणि मग बजरंगबली देवाला सांगतील की तुम्हाला कोण दर्शन घ्यायला तुमच्याजवळ कोण आलं होतं, कारण की हा देव ऐकत नाही कोणाचं, असं काहीतरी इथल्या एका जाणकार व्यक्तीने सांगितलं. या वास्तूला मंदिर म्हणावं की ज्ञानाचे भंडार म्हणावं, कारण की इतकी माहिती या मंदिरात लपलेली आहे. तर हे होतं केलदी रामेश्वर मंदिर. चला आता पुढचा थांबा कुठे बघूया. आज आम्ही सागरला थांबणार आहोत. हा तो रथयात्रेसाठी वापरला जाणारा रथ आहे. त्याच्या पाठीमागे पण आणखीन एक रथ दिसतोय.